काय सांगायचं मला बॅग घेऊन बसवले तिकडे आता काहीचा युट्यूबवर जाईल आमचा चांगला मुलगा आज वाढदिवस झाला म्हणून त्याचा अभिनंदन करतो. राजमाता आईला देऊन होळकर वाड्यामध्ये आलेलो आहे. सगळे पुढे गेले ब्लॉग साठी थांबलो. आम्ही आता आलोय डोरा केक्स खायला. तर आमची एकच आठ आहे ज्याला ज्याला काही गाणं जे आहेत ना ते फुल म्हणायचं टायटल. जाऊ दे राज समजून घे. माझ्या मागा आम्ही उंबऱ्याला नतमस्तक करून आलो. तुम्ही विचार करा एवढं भारी दर्शन झाले आमचं. जय महाकाल जय महाकाल. काय झालं बापडी. बाय बाय लव्ह यू. तुला व्हिडिओच काढायची होती ना. काय बाबा कुठे चालले आपण. पण चाललो आता महाकाल उज्जैन उज्जैनला. असं 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 ब्लॉग मामाला फेमस करायला लागेल ना ब्लॉग वरती. हा काका कुठे चालले. उज्जैन. या गाडीत चालले काय. आता या गाडीतून इकडे शिफ्ट होतोय. ही गाडी आहे का. काय राव हे शिफ्टिंग बिफ्टिंगचं आपल्याच नशीब येतं सगळं. काय सांगायचं मला बॅग घेऊन बसवले तिकडे आता. केलंय आम्ही बाहेर आता ब्लॉग. काय तुझा दुसरा आहे. खरं खरं सांग. तिसरा आहे. आम्ही चाललोय विथ फॅमिली उज्जैन, त्र्यंबकेश्वर आणि महाहेश्वर, काळभैरवनाथ हे सगळं करणार आहे. ही माझी मावशी आहे रसिका आय मीन सारिका भांगरे. आणि हिला तर तुम्ही ओळखता बांगड्या गरम वाली. आम्ही आता नाशिक मध्ये थांबलेलो आहे जेवण्यासाठी. त्याने आमचा आयुष जो आहे ना इकडे वा इकडे तिकडून लांबून व्हिडिओ काढतो. 17 प्रो आहे काय 16 प्रो आहे. कुठं चाललोय राज आपण. आपण का हा आपण चाललोय जेवायला. अरे हुशार. चाललोय कुठं आपण उज्जैनला चाललोय. काय उज्जैन. सांग तुला फर्स्ट टाइम चाललाय तू. हो फर्स्ट टाइम. तू आयुष. हो फर्स्ट टाइम. आयुषची स्टोरी कसली. आय कांट हिअर. ठीक आहे नंतर बोलायचं का. युट्यूबवर जाईल ते युट्यूबवर जाईल. ऐक ना युट्यूबवर जाईल. व्हायरल नाही करायचं का. आपण आपलं ये फंस गया सीएम इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. मामा अरे लास्ट आहेत कशाला. मामा कुठे चालले आपण. माईक लावलं मी. आपण चाललोय उज्जैनला. तर तुम्ही लेट राहिले मागे खूप. काय स्टॉप घेतलेला का वडापाव. परत वडापाव खायला. जास्त खाल्ल्यामुळे सुस्त झाले सगळे. ही माझी तुझी एक लाडकी भाऊजे आहे. म्हणजेच थोडक्यात माझ्या मामाची म्हणजे माझी मामी. हे आम्ही दोघी मिळून आता पस्त करणार आहोत. संपणार का. दोघे फुडी आहेत ना. कंटेंट देतोय मला तू ऐक ना. कंटेंट देतोयस ना. मी स्वतः कंटेंटची काय गरज तुला. थोडं मागं सर. थोडं अजून मागं सरक. तुझी बोला. अजून मागं सरक. अरे अजून सरक ना. अजून थोडं मारक सर. अजून थोडस मागं सरक. थोडस सरक अजून. एक मिनिट खरं सरक ना मागं. हा एक मिनिट थांब जरा. तूच मागे सरक. बैसायचे ना. चल तसंच बाहेर जा. बाय बाय टाटा गुड बाय गया. आयो तुझी. अरे यार असं करायचं तुला जी करायचं. हाँ ठीक है आयुष जी कैसा है जी वो कैसी है. यशाचे मनपूर्वक अभिनंदन.
या ठिकाणी त्याच्या हातून पुणे शहराच्या सर्व युवा मोर्चाच्या माध्यमातून अतिशय उत्तम कार्य होईल, शुभेच्छा देत आहेत. ए असं काय झालं मग काय प्रोफेशनल काय उपाध्यक्ष झालाय भ्राताश्री यशराज योगेश टिळेकर यांची पुणे शहर युवा मोर्चा भाजपा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर त्याचा सत्कार करूयात आपण सगळे. खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा. लवकरच तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे जे पुढे करायचे सगळं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आता आपण बाबांना विचारूया की हा मोमेंट त्यांना कसा वाटतोय म्हणून. हा बाबा ये चल रहा है. तर उपाध्यक्ष झाला इकडे ना, उपाध्यक्ष झालाय भैया, कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे तो स्कूलमध्ये होता तेव्हा चांगलं करायचा, हेड बॉय होता, मग अभविपचं काम केलं. मग आता तो भाजपा संघटनेमध्ये गेलेला आहे आणि युवा मोर्चामध्ये. मी युवा मोर्चाचा सचिव म्हणून माझी कामाला सुरुवात केली आणि त्यांनी उपाध्यक्ष म्हणून सुरू केलं. त्यामुळे संघटना काय असली पाहिजे, संघटनेचं काम कसं करावं यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की तो चांगलं काम करेल. आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा मी राज्याचा अध्यक्ष राहिलो आणि त्या युवा मोर्चाचा तो आता शहराचा उपाध्यक्ष होतो. त्यामुळे युवा मोर्चा हा भाजपाच्या पाठीचा कणा आहे, ज्यातनं कार्यकर्ते घडतात, नेतृत्व करतात. आणि यशराजसारखा चांगला मुलगा आज उपाध्यक्ष झाला म्हणून त्याचं अभिनंदन करतो. त्याला खूप खूप शुभेच्छा. बैलगाडी पोलीस गाडी पाहून लपून जायची. कर की मग ऐक ना, मला एक प्रश्न आहे फक्त, तो सोपा प्रश्न आहे. तुला काय नाही राहिलं तू इकडे हास्यवट लागतो का आरडाओरडा करणं, सगळं केव्हाच क्रिएट करणं. येस वेट. आमचा डे 1 आज संपलेला आहे. आज डे 2 आहे आज. आणि डे 2 ला आम्ही आता मालेगाववरून इंदोरला जाणार आहे. वेळ लागला तरी चालेल, वाट तुझीच पाहणार. तुम्हाला विसरले तरी मी तुला विसरणार नाही. हिला का दुसरीला? ओ भैया, ओ भैया, ओय 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 ओय. नया फीचर आया क्या? ब्लॉग बना रहा है. तुम्ही बघू शकता म्हणजे नवीन मीटर आहे आता. ते आपल्याकडे रिक्षाला कसं असं तसं नाहीये, म्हणजे इलेक्ट्रॉनिक, म्हणजे एकदम त्यांनी गाडी एकदम मेंटेन ठेवलेली आहे त्यांनी. वंदे भारत नाव दिलंय गाडीला. आपका नाम क्या है? किशन जी के गाड़ी में बैठे और अभी राजमाता अहिल्या देवी होलकर राजवाड़ा देखने जा रहे हैं विथ माय फैमिली. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा वाडा आहे. इंदोर मधील राजमाता अहिल्यादेवी होळकर वाड्यामध्ये आलेलो आहे. हा राजवाडा आहे, तुम्ही बघू शकता वरती. आता आपण आज जाऊया. हा, आपण आज जाऊयात का? आलाय ना तर माहिती पण घ्या की कोणी मारले, काय केले. उपाध्यक्ष आणि सुपरस्टार. तर गाईज आम्हाला खूप म्हणजे खूप भूक लागली होती आणि इंदोरला आलो आणि 56ला नाही आलो असं होऊ शकत नाही. तुम्ही बघू शकता नुसता 56ला आहे. 56 म्हणजे लाईनीने 56 दुकान आहेत वेगवेगळ्या प्रकारची. खूप भूक लागली आणि सगळे पुढे गेले. मी फक्त ब्लॉग साठी थांबलोय आणि आता आम्ही खूप खाणार आहे. तुम्ही सगळे व्हिडिओ कसे खातात पाणी मलाही सोयाच्या
कच्ची दाबेली काय व हे मेन आम्ही 5 वर्षानंतर कच्ची दाबेली खाल्ली. ठीक आहे, चांगली आहे. ओके नेक्स्ट. काय बोलली मला हे प्रांजल? हे दोघं रविले गाईस. आणि आणि काय हा क्यूट पॅनकेक्स खाणार आहे म्हणून त्याला क्यूट बोलले. बस नंतर त्यांच्यासोबत फिरतो जे तुला पण बोलताय. मी तुला cute बोलले, आता मला सगळे ट्रीट. हे 200 रुपये दिले ना तुला. तिला त्याला सांगते ते पैसे दे की माझे. फॅन पे का तू भाऊ? एटेक्स मध्ये कोण झालं? एटेक्स मध्ये कोण झालं? एटेक्स करे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. कुठलेत भाऊ? तंदुरी मोमोज आहेत राज. तंदुरी मोमोज. एवढी नजर लागली ना सगळ्यांची. आम्ही आता आलोय डोरा केक्स खायला. आणि डोरा केक्स खायचे असेल तर आमची एकच आठ आहे, ज्याला काहीतरी हे गाणं जे आहेत ना ते फुल म्हणायचं टायटल सॉन्ग. आयुष स्टार्ट फ्रॉम यू. हा काकू पण व्हिडिओ काढतात माझी. गाणं आहे. हा बोल. थांब ना. किसी का सपना हो जो घर सपना है मैं सपने से. बोल. मला नाही येत पुढचं. आसमान को छू लूं, तितली बन उडूं. मैं हूँ एक उड़ता रोबोट. सांगितलं तर रिक्षावाल्याला 3 मिलियन लोग दिखेंगे. हाँ मेरा भी निकला 30 लाख. हाँ नहीं बोलो मतलब हाई. अगर आप इंदौर में आओगे तो मेरे को फोन करो. ये ते मेरी रिक्षा ले लो. आईला डोरेमोन. अरे भाई मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. जाऊ दे राज, समजूंगे. आईला जादू. काय का काही काय हे आहे सीताफळ रबडी. हमारा ब्लॉग है. जय महाकाल. जय महाकाल भाई साहब. नमः पार्वती पते हर हर महादेव. काल हर दुःख हर दारिद्र्य हर कष्ट हर रोग हर 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 महादेव. जय काल महाकाल विकराल शंभो. जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो. जन्मों जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां. हर योनि हर जीवन रखवाल तुम हो. जय काल महाकाल. जय काल महाकाल. जय काल महाकाल. जय काल महाकाल विकराल शंभो. जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो. जन्मों जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां. हर योनि हर जीवन रखवाल तुम हो. जय काल महाकाल. जय काल महाकाल. जय काल महाकाल. फायनली आम्ही उज्जैनच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत महाकालेश्वरला. आणि आत्ता आम्ही वाजलेत बघू शकता तुम्ही 2 वाजलेले आहेत. 3 वाजता आम्ही भस्म आरतीला जाणार. आम्ही सगळे तुम्ही फिरवा कॅमेरामॅन. बाबा मामी आई सौम्या प्रांजल मावशी भैया इथे मामा काका अनिल मी आणि आयुष आणि राज आम्ही सगळे आलेले आहेत इथे महाकालेश्वरच्या मंदिरात. तर मी लास्ट इयर सुद्धा आलो होतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा व्लॉगची रीच खूप जाणार आहे कारण ह्याच्यात मला खूप सारं कंटेंट भेटले. 3 वाजता आम्ही भस्म आरती करायला जाणार आहोत. तुम्ही जॉईन राहा आणि पुढचं पण सगळं बघा तुम्ही.
सृष्टि के संचालक महाप्राण तुम हो, तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो। सूरज से तेजस्वी सागर से निर्मल, चंदा भी तारे भी ब्रह्मांड तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल। खूप भारी दर्शन झालं आमचं. भस्म आरती वर्थ इट एक्सपिरियन्स. मामा कसा होता एक्सपिरियन्स? एकदम अंगावर सारे आले ना, खतरनाक. जय महाकाल. जय महाकाल. टोटल वर्थ इट भस्म आरती एक्सपिरियन्स. अरे इकडे चालतो आपण. जीवन की नैया तुम पतवार तुम हो, इस पार उस पार मझधार तुम हो। कण कण ये हर क्षण ये तुमसे बना है, गूंजे जो घट भीतर ओंकार तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, हो जय काल महाकाल, जय काल महाकाल। जीवन का मृत्यु का खेला रचाया, एक लाया दुनिया में एक भेजवाया। इंसान बेचारे ने आंसू बहाया, तेरा ये खेला समझ ही ना पाया, तेरा ये खेला समझ ही ना पाया। सोचे कि अपना कोई खोया गवाया, जो तेरा था वो जाकर तुझ में समाया, जो तेरा था वो जाकर तुझ में समाया, तेरा था वो जाकर तुझ में समाया, तेरा था वो जाकर तुझ में समाया. खूप भारी दर्शन झालेलं आहे आमचं आत्ता महाकालचं. म्हणजे आम्ही सगळ्यात समोर बसलो होतो, एकदम नंदीच्या शेजारी. आणि त्यानंतर भस्म आरतीचं महाकालचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आम्हाला आत नेलं गेलं आणि आम्ही चक्क गाभाऱ्याच्या इथं नतमस्तक होऊन आलं. म्हणजे काय सांगू तुम्हाला, विचार करा तुम्ही, नंदी जी आहे, नंदीच्या पुढे जो एंट्रन्स आहे गाभर, ते उंबरा, आम्ही उंबऱ्याला नतमस्तक करून आलो. तुम्ही विचार करा, एवढं भारी दर्शन झालं आमचं. म्हणजे भस्म आरतीच्या नंतर आम्हाला परत बाहेर नेलं आणि परत आमचं जे आहे त्यांनी आत नेलं आम्हाला, आणि आतून आम्ही परत त्या गाभाऱ्याचे जे आहे तिथं जाऊन दर्शन करून आलो. गॉड इज ग्रेट अँड आय एम ग्रेटफुल. काय झाले राज? काय नाही, आता रोज मीच बॅगन येते. मग आता माणसाला बोल काय ते महाराजांचं, तू बोल पुढचं. तुला विचारलं ना? अर्ध मी बोलले, अर्ध तू बोल. मी पूर्ण सांगणार, तू सांगणार. इकडे तरी बघू आपण काय.